नमस्कार. आज मी तुम्हाला एक मिठाईचा प्रकार दाखवत आहे, तेही अगदी मोजून 10 मिनिटाच्या आत होणारा. आणि ही मिठाई करताना अजिबात गॅसचा वापर करावा लागत नाही. शिवाय कुठेही मिल्क पावडर, कंडेन्स मिल्क, तूप, मैदा, बेसन असं कुठलंच न वापरता अगदी मेल्ट इन माउथ ही मिठाई होते. खायला अतिशय छान तर लागते. फक्त मोजून 10 मिनिटाच्या आत ही मिठाई तयार होते. तेव्हा आजचा हा मिठाईचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हा व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. सोबतच चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आहे. सोबतच 4 हिरवी विलायची घेते आहे आणि ही हिरवी विलायची मी सोलून यामध्ये घालते आहे. हिरवी विलायचीमुळे या मिठाईला खूप छान फ्लेवर येते. अतिशय मस्त चवीला ही मिठाई लागते आणि मोजून 10 मिनिटाच्या आत होते. आता ही हिरवी विलायची मी सोलून घालते आहे आणि सोबतच त्यामध्ये 8 ते 10 इथे मी काजू घेतला आहे. आणि आता हे मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीक वाटून घ्यायचं. जर मग तुमच्या मिक्सरच्या पॉटमध्ये हे बारीक नसेल होत तर मग तुम्ही इथे हे गाळणीने गाळून सुद्धा घेऊ शकता. माझं अतिशय बारीक हे वाटून झालेलं आहे. मी एका भांड्यामध्ये ही साखर आणि काजूची पावडर काढून घेते आहे. आणि इथे मी साय घेतलेली आहे. दुधावरची फ्रेश साय आहे. अगदी 2-3 दिवसाची वगैरे साय घ्यायची नाही. आणि साहीमध्ये अजिबात दूध वगैरे नको. फक्त आपल्याला दुधावरची साय काढून घ्यायची आहे. आणि आता ही साय या साखर आणि काजूच्या पावडरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. त्यासाठी ते मी विस्कर घेते आहे आणि विस्करनी हे पूर्ण आपल्याला छान फेटून घ्यायचे आहे. त्यामुळे साखर अगदी छान मिक्स तर होईल आणि व्यवस्थित फेटल्याही जाईल. आणि सायसुद्धा आपल्याला इथे फेटल्यामुळे अजिबात साईची चव लागणार नाही. अगदी व्यवस्थित हे तुम्हाला जितकं जास्त शक्य असेल तितकं जास्त तुम्ही फेटून घ्यायचं. फेटल्यामुळे साखर आणि साय छान एकजीव होईल आणि ही मिठाई खाताना कुठेही साईची चव तुम्हाला लागणार नाही. बघा, मी अगदी व्यवस्थित ही साखरेची आणि काजूची पावडर साईमध्ये छान फेटून घेते आहे. अगदी हलकं हे झालेलं आहे. आता मी हे साईडला ठेवते आहे आणि आपलं आजचं मेन साहित्य मी ते घेते आहे. हे फुटाणे आहे. तुम्ही याला काय म्हणता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी हे फुटाणेसुद्धा मिक्सरला अगदी बारीक वाटून घेते आहे. तुमचं मिक्सरला हे पीठसुद्धा अगदी बारीक नसेल झालं तर तुम्ही इथे गाळूनसुद्धा घेऊ शकता. आता अगदी बारीक केलेलं मी हे फुटाण्याचं पीठ यामध्ये घालते आहे. आणि अगदी सुरुवातीला सगळं पीठ न घालता थोडं थोडं पीठ यामध्ये घालत जायचं आणि हे मिक्स करत जायचं. अतिशय मस्त ही मिठाई चवीला लागते. भारतीय संस्कृतीमध्ये एक मस्त परंपरा आहे. आपण कुठेही पाहुण्यांकडे, नातेवाईकांकडे जातो तेव्हा काही ना काही सोबत घेऊन जातो. कुठली मिठाई म्हणा किंवा काहीतरी आपण घेऊन जातो. आणि जर आपण बाजारामध्ये कुठली मिठाई घ्यायला गेलो तर एकतर ती खिशाला परवडणारी नसते आणि बहुतेक करून त्या मिठाई आपण खाल्लेल्या असतात. तेव्हा अशा प्रकारे आजची ही नवीन मिठाईचा प्रकार तुम्ही करून पहा, नेऊन पहा पाहुण्यांना. पाहुणे खुश तर होतील आणि नवीन काहीतरी खाल्ल्याचा देखील त्यांना आनंद होईल. आता मी अगदी थोडं थोडं डाळवा फुटाण्याचं जे पीठ तयार केलं होतं ते यामध्ये घातलं आणि मिक्स करत गेलेले आहे. सुरुवातीलाच सगळं पीठ यामध्ये घालू नका. जे आपण फुटाण्याचं तयार करून घेतलं होतं ते थोडं थोडं यामध्ये घालत जायचं आणि मिक्स करत जायचं. आता मी जे उरलेलं पीठ देखील आहे फुटाण्याचं ते सुद्धा घालून घेते आहे. आणि सगळं पीठ परत मिक्स करून घेते. आता हे मिश्रण छान सगळं एकजीव करून घ्यायचं. तर
तुम्हाला इथे जर हे पीठ कोरडं वाटत असेल तर मग तुम्ही इथे आणखी दुधाची साय घालू शकता, किंवा तुमचं जर पीठ थोडंसं जास्त ओलसर झालं तर मग परत तुम्ही थोडेसे जे फुटाणे आपण मिक्सरला बारीक वाटून घेतले होते त्याची परत पावडर तयार करून तीसुद्धा टाकून घेऊ शकता. माझं पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे. याचा मी एक गोळा घेते आहे आणि गोळा व्यवस्थित बनत आहे की नाही ते बघते आहे. बघा, अगदी व्यवस्थित याचा गोळा तयार होतो आहे. आता मी ही मिठाई तयार करण्याकरिता माझ्याकडे एक लाकडी साचा आहे. तो साचा मी घेतलेला आहे आणि तयार केलेल्या मिश्रणातला एक गोळा घेतलेला आहे आणि या साच्यामध्ये अशा प्रकारे घालते आहे. तुमच्याकडे अशा प्रकारे कुठलेही मोल्ड नसेल तर तुम्ही या मिठाईचे कुठल्याही डब्याचे किंवा तुमच्याकडे कुठल्या साईजचा डबा असेल त्याचं छोटंसं झाकण असेल ते घेऊ शकता, किंवा हाताने तुम्ही अगदी याचे चपटे पेढेसुद्धा तयार करून घेऊ शकता. आता मी साच्याच्या खाच्यामध्ये हे मिश्रण घातलं आणि वरती सजावटीसाठी त्यामध्ये बदाम आणि काजूचे थोडेसे काप लावलेले आहे आणि अशा प्रकारे प्रेस करून घेते आहे. पहिली साईड छान प्रेस केली आणि आता उलट्या साईडने सुद्धा मी प्रेस करून घेते आहे. आता ही मिठाई काढायची कशी, तर जी उलटी साईड होती त्यावरती मी हा दाब देऊन समोरून प्रेस करून घेते आहे आणि आपली ही मस्त मिठाई तयार झाली आहे. बघा, याचा आकार किती छान झालेला आहे. आता ही तयार झालेली एक मिठाई मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि दुसरीसुद्धा पहिल्याचप्रमाणे करते आहे. त्यातला छोटासा गोळा घेतला आहे आणि अशा प्रकारे या लाकडी मोल्डमध्ये मी घालते आहे. तुम्ही इथे काजू आणि बदामाऐवजी पिस्त्याचे सुद्धा काप लावू शकता, त्यामुळे सुद्धा ही मिठाई दिसायला अतिशय आकर्षक बनेल. अगदी साचा न वापरता देखील तुम्ही हाताने कुठल्याही प्रकारची या मिठाईला आकार देऊ शकता. कोणीही म्हणणार नाही की तुम्ही ही डाळवा फुटाण्यापासून तयार केलेली मिठाई आहे. अजिबात इथे तुपाचा देखील आपण वापर केले नाही, नाही कंडेन्स मिल्क वापरलेला आहे, नाही कुठला मैदा बेसन काहीच न वापरता बघा अगदी मस्त ही मिठाई तयार झालेली आहे. एक एक करून मी बाकीच्या शिल्लक राहिलेल्या मिश्रणांची सुद्धा पहिल्याचप्रमाणे मिठाई तयार करून घेत आहे. असे सजावटीसाठी काजू बदामचे काप लावल्यामुळे दिसायला तर ती आकर्षक दिसते, पण खाताना सुद्धा अगदी थोडासा नटी टेस्ट यायला येतो. पहिल्याचप्रमाणे सुरुवातीला पहिली साईड छान प्रेस करून घ्यायची आणि मागील बाजूनी ही प्रेस करून मिठाई काढत जायची. बघा, छान याला आकार आलेला आहे. तुम्ही कुठल्याही आकारामध्ये ही मिठाई तयार करा, चवीला अतिशय छान लागते. मार्केटमध्ये मिळणाऱ्या कुठल्याही मिठाईला ही मिठाई अगदी तोडीस तोड होते. तुम्ही मावा वापरून मिठाई तयार केली असेल, दुधापासून वेगवेगळ्या मिठाया तयार केल्या असेल, अशा मिठाया तयार करून पहा. आता बघा, ही सगळी मिठाई मी तयार करून घेतलेली आहे. अतिशय छान ही दिसते आहे, रंगही अगदी मस्त आलेला आहे. आता माझ्याकडे हा बॉक्स आहे, त्यामध्ये मी ही मिठाई ठेवते आहे आणि अशा प्रकारे तुम्ही या बॉक्समध्ये मिठाई पॅक करून पाहुणे मंडळीकडे घेऊन जा. अतिशय वेगळं इम्प्रेशन तुमचं पडेल. पाहुणे मंडळी खुश तर होईल आणि अतिशय वेगळ्या प्रकारची मिठाई खाल्ल्याचा देखील त्यांना आनंद होईल. तेव्हा आज मी केलेली ही मिठाई एकदा नक्की ट्राय करून पहा आणि हा मिठाईचा नवीन प्रकार तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, ही मिठाई पॅक करून सुद्धा झालेली आहे. तुम्हाला एक मिठाई मी इथे तोडून दाखवते. अगदी तोंडात टाकताच ही मिठाई छान विरघळते आणि चवीला अतिशय छान लागते.
तेव्हा आजचा हा मिठाईचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जमेल तितकं मित्रमंडळींसोबत शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब देखील